मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, मात्र मराठी शाळांना बळ देण्याऐवजी 600 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी केलाय। या शाळा बंद झाल्यास 25,000हून अधिक विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, परंतु मराठी माध्यमाच्या शाळांना बळ देण्याऐवजी महायुती शासनाने शिक्षण समाजम प्रक्रिया राबवण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे मराठी माध्यमाच्या सुमारे 600 शाळा बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे। या शाळा बंद झाल्या तर सुमारे 25,000हून अधिक विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची भीती या महाराष्ट्रात आहे। यावरती शासन नेमकं काय करणार आहे याची माहिती या ठिकाणी मिळणं आवश्यक आहे। राज्यातील रस्ते मृत्यूचे सापळे बनलेत असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। शासन आपल्या दारी नाही तर यम आपल्या दारी म्हणावं लागेल। विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर ही टीका केली। गेल्या 3 वर्षांमध्ये राज्यात गुन्हेगारीमध्ये वाढ झाली असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय। शासन आपल्या दारी नव्हे, यम आपल्या दारी म्हणायची पाळी आली आहे। एवढा हा सगळा प्रकार वाढलाय। यम आपल्या दारी आलाय, शासन आपल्या दारी नाही आहे। कारण जे जर गुन्ह्याचं प्रमाण पाहतोय, राज्यात दररोज 45 लोकांचा रस्त्यावर मृत्यू होत असेल तर वर्षाला 16,000 पेक्षा अधिक आपण अपघातात आपल्या माणसांची जीव गमवत आहोत। लोकांना जीव गमवावा लागत आहे। हे या राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे महाराष्ट्राचे रस्ते सगळे मृत्यूचे सापळे झाले आहेत। अशी अवस्था महाराष्ट्रामध्ये या सगळ्या परिस्थितीमध्ये झाली आहे। अध्यक्ष महोदय, दिल्लीच्या रामलीला मैदानावर उद्या काँग्रेस आंदोलन करणार आहे। मतचोरी विरोधात व्होट चोर गद्दी छोड असं आंदोलन केलं जाईल। राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। अंदमानमधील एका बेटाला क्रांतिकारकाचं नाव देण्याचा ठराव पंतप्रधानांनी पास केला अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। अंदमानमधील बेटाला सुभाषचंद्र बोस यांचं नाव देणार असे फडणवीस यांनी म्हटले। नागपुरात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली। हमारे प्रधानमंत्री जी ने अंडमान में जितने द्वीप है, ये एक एक द्वीप हमारी सार्वभौमता का प्रतीक है। ये भारत की भूमि है, ये केवल द्वीप नहीं है। इस द्वीप के अंतिम छोर तक हमारा भारत बसता है और इसलिए एक एक द्वीप को प्रधानमंत्री जी ने एक एक परमवीर चक्र से सम्मानित सैनिक का नाम दिया। और आज अंडमान में 24 द्वीप हमको दिखाई पड़ते हैं जिनको हमारे परमवीर चक्र विजेताओं का नाम है। और एक बड़ा द्वीप सुभाष चंद्र बोस जी के नाम से भी हमको वहां पर दिखाई पड़ा। 1993च्या मुंबई दंगलीतील आरोपीची निर्दोष सुटका झाली। हिंसाचारात या आरोपीचा सहभाग असल्याचं सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आले। 1992 मध्ये अयोध्येत बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत धार्मिक दंगल भडकली होती। आरोपी विरोधात दंगलीत सहभाग सिद्ध करणारा कोणताही प्रत्यक्ष किंवा परिस्थितीजन्य पुरावा नसल्याचं न्यायाधीशांनी नमूद केले।